नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग क्रमांक 7 पाहणार आहोत. याआधीही भाग क्रमांक 1 ते भाग क्रमांक 6 या महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. 1000 महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज आपण पाहत आहोत. ही सिरीज कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज भाग क्रमांक 7 मध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. सुप्रसिद्ध विठ्ठल रुक्माईचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? पंढरपूर. देहू तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? इंद्रायणी या नदीकाठी. पुणे जिल्ह्यात वटकेश्वर मंदिर कोठे आहे? सासवड. जैनांची प्रसिद्ध यात्रा कोठे भरते? बाहुबली. बेडसा कोरीव गुफा मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? कामशेत पुणे या ठिकाणी. भांजी गुफा मंदिर कोठे आहे? माडवली पुणे. कार्ले कोठे आहे? मावळ पुणे. शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? कोल्हापूर. राज्य शिक्षणशास्त्र संस्था कोठे आहे? पुणे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सफर कोठे आहे? पुणे. श्री शाहू सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर कोठे आहे? कोल्हापूर. INS शिवाजी सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे? लोणावळा. आर्मनेट रिसर्च डेव्हलपमेंट ही विकास संस्था कोठे आहे? पुणे. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज कोठे आहे? पुणे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनिअरिंग संस्था कोठे आहे? पुणे. इंडियन ड्रग्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट कोठे आहे? पुणे. द कल्टिवेट ऑफ सायन्स कोठे आहे? पुणे. भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे? पुणे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? पुणे. पेशव्यांची राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखतात? पुणे या शहरास. शिवनेरी हे शिवरायांचे जन्मठिकाण कोठे आहे? जुन्नर पुणे या ठिकाणी. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी संस्था आहेत? पुणे. तरुण भारत हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? पुणे. लोकसत्ता हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? पुणे. प्रभात हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? पुणे. ऐक्य हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? सातारा. पुढारी हे नियतकालिक कोठून प्रसिद्ध होते? कोल्हापूर. सोलापूर येथून नियतकालीन कोणते प्रसिद्ध होते? संचार. हिंदुस्तान ॲटोमॅटिक्स कारखाना कोठे आहे? पुणे या ठिकाणी. आगा खान पॅलेस कोठे आहे? येरवडा पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 9 कोणत्या जिल्ह्यातून जातो? पुणे. लोहगाव विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. पंढरपूर शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर. उज्जैनी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर. सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कृष्णा. सांगली जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे सापडतात? बॉक्साईट. पावनखिंड कोठे आहे? विशाळगड कोल्हापूर या ठिकाणी. गोकुळ हा प्रसिद्ध दूध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात चालतो? कोल्हापूर. प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. कोणत्या तलावाचे पाणी सातारा शहरास पुरवले जाते? कास तलाव. गोदावरी नदी कोठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? देवळाली नाशिक या ठिकाणी. नाशिक कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? गोदावरी नदीकाठी. गंगापूर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? गोदावरी. गंगापूर धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आले आहे? गोदावरी या नदीवरती. वारणा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. कोणत्या फळासाठी नाशिक प्रसिद्ध आहे? द्राक्षे. नाशिक शहर कोणाचे चित्र शहर म्हणून ओळखले जाते? हिंदूंचे. संरक्षण साहित्य निर्मितीचा ओझर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. देवळाली हे कशासाठी प्रसिद्ध आहे? लष्करी छावण्यांसाठी प्रसिद्ध आहे. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 7? कमेंट्स करून नक्कीच सांगा. तुमच्या काही त्रुटी किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून सांगा, ते आम्ही पुढील भागात नक्कीच दुरुस्त करू. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 8मध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक किंवा महाराष्ट्रातील सरळ सेवा भरत्यांमध्ये काही प्रश्न नक्कीच हमखास विचारतील. त्याकरिता पाहत राहा महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल आणि भाग क्रमांक 8 हा देखील पाहायला विसरू नका. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक मित्रांनो आणि धन्यवाद.